Hello and welcome back to the new video session of Standard 6 Geography. We are going to continue lesson number 1, the Earth and the Gratitude in this video session. So, explanation. Figure 1.2 shows the length of the east, west and north south direction of the diameters of the Earth. ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ डायमीटर जे आहे अर्थचे दाखवलेलं आहे. बघा ईस्ट वेस्ट डायमीटर किती आहे 12,756 किलोमीटर्स अँड नॉर्थ साऊथ डायमीटर किती आहे 12,714 किलोमीटर्स. दिस विल गिव्ह यू सम आयडिया अबाउट द साईज ऑफ द अर्थ आणि याच्यावरून तुम्हाला अर्थच्या साईजची एक आयडिया येते. ओशॅनिक वॉटर, अनइवन नेचर ऑफ द लँड, फॉरेस्ट, innumerable island in different sizes and building makes impossible to actually draw such line of the earth. तर बघा इथे ओशन्स आहे, लँड आहे, अनइवन सरफेस आहे, खूप सारे जंगल आहे, त्यामुळे अशा इमेजिनरी जे लाईन आहे आपण अर्थवर आखू शकत नाही. In order to overcome this difficulty, geographers develop a miniature model of the earth in the फॉर्म ऑफ द ग्लोब. आणि याच्यासाठी अर्थवर आखू नाही शकत, त्यामुळे एक अर्थसारखं मॉडेल तयार केलं जॉग्राफिकर्सनी, ज्यावर ते असे लाईन आखू शकेल आणि त्याला नाव दिलं ग्लोब. दिस कॅन बी यूज टू डिटरमाइन लोकेशन ऑफ द अर्थ. आणि याच्यामुळे आपल्याला अर्थवर कोणती पण लोकेशन शोधता येते. वन कॅन ॲक्च्युअली ड्रॉ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स ऑन अ ग्लोब थ्रू नॉट ऑन अ अर्थ. आपण अशा लाईन ग्लोबवर आखू शकतो, आपण अर्थवर आखू शकत नाही. दस दे आर इमॅजिनरी लाईन्स ऑन द अर्थ. त्यामुळे त्या इमॅजिनरी लाईन्स आहे, इमॅजिन केलेल्या लाईन्स आहे अर्थवर. तर बघा अँग्युलर डिस्टन्स. फिगर 1.3 अँग्युलर डिस्टन्स 1. द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू द सेंटर ऑफ द अर्थ. कोणत्या पण लोकेशन अर्थवर कोणत्या पण प्लेसची लोकेशन जी आहे ही अर्थच्या सेंटरपासून डिटरमाइन केली जाते. In order to do that, in order to do it, we consider a straight line joining the point on the surface of and the earth, joining the point on the surface and the center of the earth. त्या सरफेसवर ते किती प्लेस कुठे आहे आणि सेंटरवर हे दोन लाईन आपल्याला जॉईन करून हे गोष्टी समजते. ॲट द सेंटर इट मेक्स अन अँगल with the plane of the equator. The measure of the angle is used to determine the locations. आणि या अँगलमुळे आपल्याला प्लेस कुठे आहे हे लोकेट करता येते. फॉर एक्झाम्पल इन फिगर 1.3 फिगर 1.3 द मेजर ऑफ द अँगल एक्स एम व्ही इज 30 डिग्री. तर बघा एक्स एम व्ही हा जो अँगल आहे हा 30 डिग्री आहे. दॅट इज इट्स अँग्युलर डिस्टन्स फ्रॉम द इक्वेटर इज 30 डिग्री. आणि त्यामुळे याचा अँग्युलर डिस्टन्स जे आहे 30 डिग्री आहे. लुक ॲट द फिगर अँड टेल अस द अँग्युलर डिस्टन्स ऑफ वाय फ्रॉम द इक्वेटर. आता ही फिगर बघा आणि अँग्युलर डिस्टन्स ऑफ वाय सांगा. बघा व्ही एम वाय याचा अँग्युलर डिस्टन्स किती दाखवला इथे 60 डिग्री. अँग्युलर डिस्टन्स ऑफ वाय इज 60 डिग्री फ्रॉम द इक्वेटर. फिगर 1.3 shows the another place. It passes through X. It is parallel to the plane of the equator. Observe 1.3 and see how it meets the surface of the earth. Note that forms a circle on the surface. Any point on this circle and equator plane form an angle of 30 degree at the center of the earth. तर बघा इथे एक्स ही मार्क केली आहे, इथे एक वाय मार्क केलं आहे. जर आपण इथे जर हे बघितलं एक्स 30 डिग्री नॉर्थ आहे ना, तर ही जी लाईन आहे इमॅजिनरी ब्ल्यू लाईन, तर या लाईनवरची कुठली पण प्लेस जी असेल ही या सेंटरसोबत 30 डिग्रीचाच अँगल तयार करेल. त्यामुळे या इमॅजिनरी जी ब्ल्यू लाईन आहे आणि ही इमॅजिनरी व्हाय लाईन आहे, बघा इथे व्हाय दिसलं. या ब्ल्यू लाईनवर जे पण येईल 30 डिग्री अँग्युलर डिस्टन्सवर येईल आणि ह्याच्यात जे ही 60 डिग्री अँग्युलर डिस्टन्सवरच येणार यातल्या सर्व प्लेसेस. डू इट युअर सेल्फ. In the upper portion of the circle at the center X, draw an angle of 20 degree. तर बघा 20 डिग्रीचा अँगल इथे ड्रॉ करायचा आहे. तर इथे बघा K2 हा 20 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. V1x K1 and V2x K2. K1 and K2 being the point of the circle, draw an ellipse joining K1 and K2. तर बघा इथे K1 पॉईंट घेतला आहे मी, K2 घेतला आहे, याचा अँगल किती आहे 20 डिग्री आणि याची एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची आहे. In the lower half of the circle, mark angle of 60 degree and name the point on the circle as P1 and P2. तर बघा हा अप्पर हाफ झाला आणि लोअर हाफमध्ये किती घ्यायचा 60 डिग्रीचा अँगल घ्यायचा आणि
2 पॉईंट कोणते घ्यायचे, P1 आणि P2, आणि याला पण जॉईन करणाऱ्या इमॅजिनरी लाईन्स आखायच्या आहे. कॅन यू टेल? तर बघा तुम्हाला पण असं पेन्सिलने याच्यावर आखून घ्यायचं आहे. आर द डिस्टन्स बिटवीन K1 K2 अँड P1 P2 द सेम? K1 K2 मधलं आणि P1 P2 मधलं अंतर सेम आहे का? नाही बघा, याचं अंतर कमी आणि याचं अंतर तुम्हाला जास्त बघायला मिळत आहे. कंपेअर द डिस्टन्स X K1 अँड X P2 आणि X P2. आर दिस डिस्टन्स द सेम ऑर ते आर डिफरंट? आणि याचं जे डिस्टन्स आहे X K1 आणि X P2 हे सेम आहे की डिफरंट आहे हे बघायचं आहे. नाऊ कम्पेअर द इलिप्स यू हॅव ड्रॉन. आणि आता जे इलिप्स काय हे तुम्ही ड्रॉ केलेलं याला कम्पेअर करायचं आहे. विच इज लार्जर इलिप्स वाय? आणि या दोनपैकी लार्जर इलिप्स कोणता आहे आणि तो का बरं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, तुम्हाला दिसत आहे K1 K2 हा जो इलिप्स आहे हा लार्जर आहे. का बरं? कारण हा अर्थच्या सेंटरपासून जवळ आहे आणि अर्थ ही स्पिरिकल असल्यामुळे ती वर अशी छोटी छोटी होत जाते आहे. एक्सप्लेनेशन पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. तो पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड हा जो टॉपिक आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करूया. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.